महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील, असं विधान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत केलं आहे। लाडक्या बहिणी संतापल्या, ई-केवायसी करून देखील मिळेनात पैसे, पात्र अपात्रेबाबत गोंधळ, लाभार्थी महिलांचे बँकांमध्ये हेलपाटे। 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना देखील आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता, निकष बदलणार आहेत। इराण संकटामुळे खाद्यतेल खते महाग होण्याची शक्यता, भारताच्या आयातीवर युद्धांचे सावट, कंटेनरची टंचाई भासणे शक्य, केंद्र सरकारने घेतली तातडीची बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांमध्ये केली 8 आखाती देशांच्या प्रमुखांशी चर्चा। 2000हून अधिक भारतीय मायदेशी परतले, युद्धांचे वर्तुळ वाढले, तेल दर उसळले, बाजार कोसळले। महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने पानंद रस्त्यांबाबत मोठी घोषणा केली। आता पानंद रस्त्यांची नोंदणी 7-12 उतार्यांवर होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। पीएम किसानच्या 22व्या हप्त्यांबाबत मोठी खुशखबर, म्हणजेच की होळी सणापूर्वी 2,000 रुपये खात्यात जमा होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र तसेच झाले नाही। सध्या उपलब्ध माहितीनुसार मार्च महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये 22वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तथापि केंद्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। युद्धामुळे 1,000 मेट्रिक टन केळी पडून शेतकऱ्यांना फटका, 15,000 मेट्रिक टन केळी तोडणी लायक। तुमच्या नावावर 2.5 एकर जमीन असल्यास आता तुमचे राशन बंद होणार, राशनबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। नेटवर्कची अडचण संपली, ई-पीक पाहणी आता ऑफलाईन पद्धतीने फोटो अपलोड करून तुम्हाला करता येणार अशी सुविधा करण्यात आली, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। डाळिंबांचा भाव तेजीत, सोयाबीनमध्ये काहींशी वाढ, कापूस दर स्थिर, टोमॅटो भावामध्ये चढ उतार, तर ज्वारीला उठाव। कापसाला बाजारात सरासरी 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। सध्या टोमॅटो राज्यात मोठ्या बाजार समित्यांमध्ये सरासरी 800 ते 1,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे। बाजारात ज्वारीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे 2,500 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। देशी गाय संशोधन केंद्रास अजितदादा पवारांचे नाव देण्यात आले। लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचे म्हणजेच की मागील महिन्याचे 1,500 रुपये बद्दल मोठी खुशखबर, म्हणजेच की लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळाले आहेत। अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले। आता फेब्रुवारी महिन्याचे म्हणजेच की मागील महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे। त्यातच आता अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील अशी माहिती आता समोर आली। या दरम्यान 6 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार, त्यानंतर 2 ते 3 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। विहिरीवरील पाणीपट्टी आकारणी बंद करा, नोटिसामुळे शेतकरी संतप्त, इरिगेशन फेडरेशनची पाटबंधारे विभागांकडे मागणी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा। उन्हाचा पारा चढला, लिंबांचा भाव तापला, 8 रुपयाला 1 लिंबू। कांद्याचे दर अजूनही कमीत, शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले, उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने बळीराजा संकटात, कांद्यांचे दर पडलेलेच। आता दिव्यांगांना टूल किट खरेदीसाठी 15,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे। जाहिरातीतून एसटी मिळविणार 250 कोटी, प्रताप सरनाईक यांची माहिती। पेट्रोल डिझेलसह महागाई वाढण्याची भीती, इराण इस्रायल वादांचा जगाला बसणार फटका, जहाजांवर हल्ले झाल्याने तेल वाहतूक विस्कळीत, तेल पोहोचवायचे कुठून, कोणत्या मार्गाने, कच्चे तेल 10% महागले। इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धांचा भडका, जगाला हादरे, ब्रिटिश, फ्रान्स, जर्मनी उतरले अमेरिकेच्या बाजूने, जग 3ऱ्या महायुद्धांच्या उंबरठ्यावर। पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधील RKVY प्रकल्पासाठी राखीव ठेवलेले 350 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणाकडे वळविण्यात आले आहेत। त्यामुळे राज्यात यंत्रे व अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान मिळण्यास मदत होणार।
राज्यातील राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरं तर गरीब जनतेला अन्नधान्य मोफत किंवा कमी पैशामध्ये उपलब्ध व्हावे यासाठी सरकारकडून दर महिन्याला राशन दिले जाते. परंतु पात्र नसलेले आणि ज्यांना सरकारी राशनची गरज नसणारे लोक देखील राशनचा लाभ घेताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थ्यांची छाननी मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रकांची पडताळणी आता सुरू केली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. इंधनाच्या साठ्यांबाबत अफवा पसरल्याने काही पेट्रोल पंपावर वाहक चालकांनी गर्दी केली आहे. त्यानंतर आता जिल्हा अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका असे ते म्हणाले. तसेच पेट्रोल सप्लायर्स कंपन्यांसोबत बैठक पार पडली असून इंधनाची कमतरता नाही, मुबलक इंधन साठा आहे असे त्यांनी सांगितले. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर 9 मार्चपासून राज्यातील जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेची वेळ सकाळी 7 ते 11:15 म्हणजेच की 11:45 पर्यंत असेल. 25 एप्रिल पूर्वी अंतिम सत्र परीक्षा पूर्ण करण्याचे निर्देश असून 26 एप्रिल रोजी शिष्यवृत्ती परीक्षा पार पडणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी हा महत्त्वाचा बदल करण्यात आला. मार्चच्या पहिल्याच दिवशी पारा पोहोचला 37.2 अंशावर. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही काल करण्यात आली. हरभऱ्याला हमीभाव केंद्राचा आधार. बाजारामध्ये सोयाबीनचे भाव कोसळले. आधारभूत किमतीने हरभरा विक्रीसाठी नोंदणीस प्रारंभ झाला. वातावरण पोषक राहिल्याने उत्पादनामध्ये वाढ झाली. हरभऱ्यासह बाजारपेठेत 5,200 रुपयांचा दर मिळाला. भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये ठेवलेल्या कापसाने शेतकऱ्यांना त्वचा रोगांचा त्रास. भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकरी कापूस साठवून ठेवत आहेत. कढीपत्ता भाजीतून गायब. जुडीला भाव 15 रुपये. गृहिणींचा हात आकडता. शेतकऱ्यांना अखेर मिळाले गारपिटीचे अनुदान. 2 वर्षांपासून सुरू होता पाठपुरावा. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान आज जमा होणार. मोसंबीचे क्षेत्र घटले. भाव नसल्याने शेतकऱ्यांची पाठ. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी हवालदिल. अतिवृष्टीमुळे मोसंबी बागांचे अतोनात मोठे नुकसान. ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांना मोठा दिलासा. राशन कार्डासाठी कार्यालयात चक्रा मारण्याची गरज नाही. ऑनलाईन प्रणालीद्वारे नवीन शिधापत्रकांसाठी अर्ज करणे. विभक्त कुटुंबांचे कार्ड तयार करणे सोपे झाले. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आता शेतामध्ये बांधकाम करता येणार. NA ची राहिली नाही गरज. महसूल मंत्र्यांनी नुकतीच केली आहे महत्त्वाची घोषणा. अनेकांना मिळणार दिलासा. लासूरचा कांदा दुबईला रवाना झाला आणि युद्धामुळे माल वाहतुकीवर मर्यादा आली आहेत. नवीन बुकिंग देखील बंद. 900 क्विंटल कांद्यांची निर्यात. इस्रायल इराक तणावांचा बसला आहे फटका. शेतकऱ्यांचा मार्च एंडिंग काळोख्यातच. वीज वितरणाबाबत नाराजी. रात्री मिळते शेतीस पाणी. PM किसानच्या 22व्या हप्त्यांची प्रतीक्षा कायम. मार्च महिन्याच्या म्हणजेच की या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यंत्रे व अवजारे अनुदान वितरित करण्यासाठी 9,81,00,000 रुपयांचा निधी कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त होणे अद्याप देखील बाकी आहे. त्यामुळे अनुदानाचा निधी कधी मिळणार याबाबत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. कॅनडा भारताला युरेनियम देणार. पंतप्रधान मोदी आणि कार्नी यांची भेट. मृतकांच्या कुटुंबियांना 82 तर जखमींना 25.50 म्हणजेच की 25,50,000ची मदत. SBL कंपनीतील स्फोट प्रकरण. मृत्यू झालेल्यांची संख्या 20. लाखो नारळाची होळी पेटून सैलानी यात्रेला प्रारंभ. भाविकांनी घेतले दर्शन. 8 मार्च रोजी उंटणीवरून निघणार संदल. अनेक वर्षांपासून ग्रंथालयांना अनुदान वाढीची प्रतीक्षा. अनुदान वाढी अभावी ग्रंथालयाची अडचण. लाडकी बहीण योजना खात्यामध्ये थेट 2100 रुपये म्हणजेच की लाडक्या बहिणींना सध्या महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता दिला जातो. परंतु महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आता या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. CM म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.